बाय मस्त आहे, एक नंबर. भारी चालली तुझी शिकवणी. म्हणजे फी फुल शिकवणी हाफ. तू काय रे पटापट शिकशील. ए बाय काय झाला, कसला एवढा टेन्शन घेतोय तू? उद्यापासून शिकवतील ना तुला डॉली बाय. अरे सत्य आपल्याला ना त्याचं टेन्शन नाही आलंय. मग आता काय लोचा झाला? सत्य आपल्याला ना डॉलीबाईंचं टेन्शन आलंय. डॉलीबाईंचा आता काय केलं त्यांनी? कोणाशी पंगा घेतला? काल तर बोलल्या शिकवते म्हणून, आज लगेच पलटी मारली. अरे सत्य तसं काय पण नाही. अरे डॉलीबाई ना आजारी आहेत. अरे आपण त्यांना भेटायला गेलो होतो तेव्हा त्या ना नेहमीच सारख्या अशा भडकून चिडून अशा नाही बोलल्या. रे आपल्याला ना या गोष्टीचं टेन्शन आलं की आपल्याला त्यांच्यासाठी काय पण करता येत नाही, म्हणून आपण ना विचार करतोय काय करायचं म्हणून. बाय अरे कशाला टेन्शन घेतो? अरे त्या आजारी असल्या म्हणून काय झालं? त्या स्वतः डॉक्टर आहेत ना. 2 गोळ्या घेतील, संध्याकाळपर्यंत टुणटुणीत होतील. नको टेन्शन घेऊ तू. अरे नाही रे भावा, टेन्शन फक्त आजारी असण्याचं नाही, तर त्या एकट्याच आहेत घरात. अरे राधा आणि कबीर दोघे पेशंट मागे धावत आहेत आणि पिंकीताई पण घरात नाहीयेत. अरे घरात बघितलं एवढी कामं पडली आहेत, ती सगळी कामं ना डॉलीबाईनं करायला लागणार आणि त्या आजारी आहेत बघ. खरंच मोठा प्रॉब्लेम झाला रे भाई. एवढी काळजी वाटते तुला डॉलीबाईंबद्दल, पण तेवढीच काळजी कधी आपल्या अक्काबद्दल वाटली का? म्हणजे सहज विचारलं आपण, सहज. नाही वाटत, कारण आपल्याला माहिती आहे ना अक्काला जरा पण काय झालं ना तर तिची सगळी कामं करायला ना आपले 3 भाऊ त्या तिकडे एकदम टकाटक उभे आहेत. आता बघ ना, अक्काचं डोकं दुखायला लागलं तर लगेच तुम्ही जाऊन ना त्या एका बाईला कोणतरी बोलवता आणि तिच्या डोक्याची मस्तपैकी मालिश करून देता. आणि सत्य हा बाय, तिच्या आता आपल्या खोपडीमध्ये भेजाचा जो काही ब्रेक डान्स चाललाय ना, तो तुझ्या पण खोपडीत चाललाय का? बाय 2 कमीने 1 जैसा ही सोचेंगे ना. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. आय एम सो सॉरी. तुम्ही आता काही विकायला आला असाल तर आय एम रिअली नॉट इंटरेस्टेड. हा नाही मॅम, स्पा सेंटर मधून आली आहे मी हेड मसाज करण्यासाठी. मधून आय एम सॉरी, मी काही बुकिंग नव्हतं केलं. तुमच्या समोरच्या घरातून बुकिंग केली आहे. मग तिकडेच जा ना तुम्ही. तुमच्यासाठी बुकिंग केली आहे मॅम. सॉरी, आय एम नॉट इंटरेस्टेड. प्लीज मॅम, मी खूप लांबून आली आहे. प्लीज मॅम, प्लीज. ओके. गावात सर, मॅडमचा मसाज झालाय. मॅडम झोपल्यात. मी निघू का?
काय पण बोल गब्बर काळा कोट. आपला भाई पहिल्यासारखा राहिला नाही, बदलला रे आपला भाई. म्हणजे बघ ना, पहिले आपल्याला काय दुखला खुपला भाईचं आपल्याकडे लक्ष असायचं. आपल्याला काय परेशानी असेल तर भाईला आपली काळजी असायची. पण आता बाईला आपली काळजी राहिली नाही रे. अरे त्याची काळजी घ्यायला त्याने दुसरा माणूस भेटला असेल. माणूस नाही, बाई माणूस. देवा, अरे तू उगाच टेन्शन घेऊन काळजी करतोस बघ. ऐकतोय काय काय आपण आपल्या माणसांसाठी छातीवरती वाघ झेलले. अरे हा गब्बर एकदा याच्या खांद्याला बंदुकीची गोळी अशी पप्पी देऊन गेली होती, तेव्हा तू त्याची फिकीर केली, त्याची काळजी केली. आणि आता एखाद्या बारक्या डोकेदुखीसाठी तो एवढं टेन्शन घेतोय. हे कसं झालं ना, म्हणजे आजारी होते डॉलीबाई आणि वाटत होता आपला रेवाबाई. काय तू पण आता एखादा मसाज घेऊन टाक. आईच्या गावात. अरे काय आलं? अरे आपला साक्षीदार पलटला ना भाई. म्हणजे अरे देवा, त्या मसाजवाल्या पोरीचा मेसेज आलाय. तिने डॉलीबाईचा मसाज करायला चुकीचं तेल वापरलं होतं. म्हणजे त्या तेलाने डॉलीबाईचं डोकं आणखी दुखू शकतं. आईच्या गावात. आईच्या गावात. अरे त्या बाईने चुकीचं तेल वापरत, तिला बोलवलंच कशाला? हा, अरे तिला तिचं काम जमत नाही, पण तुम्ही तर लक्ष द्यायला पाहिजे. हा, अरे तिने चुकीचं तेल वापरच कसं? तुम्ही काय पण कामाचं नाही. हा खरंच. भाई, अरे असा काही मेसेज आला नव्हता. मग पांडे तुझी मस्करी करत होता. किचन कोणी आवरलं? पिंकी येऊन गेली का? नहीं चलेगी, तुम्हारी दादागिरी नहीं चलेगी. बचाओ बचाओ, घर को बचाओ. बोला. हाँ बोला बोला. हाँ बोला मॅडम. हॅलो पिंकी. अहो मॅडम, मी मोर्चात बिझी आहे, मी नंतर फोन करते. एक मिनिट. मला फक्त इतकंच विचारायचंय की तू घरी आली होतीस का इथे? अहो मॅडम, काय चाललंय तुमचं? अहो मी इकडे घर वाचवण्यासाठी एवढी ओरडते, बचाओ बचाओ, घर को बचाओ, बोला बोला हे करते, आणि तुम्ही तुमच्या घरातच अडकलात. काय मॅडम, हे बघा मी सकाळी सांगितलं होतं आज मला जमणार नाहीये, आज मला घर वाचवायचे, सगळ्यांना घर द्यायचे. सॉरी आज नाही जमणार, मी तुम्हाला नंतर फोन करते. हा करते, बाय बाय बाय. पिंकी जर घरी आली नव्हती मग घर आवरलं कोणी? ते पण इतकं छान. देवा. डॉलीबाई, डॉलीबाई तुम्ही आपल्या घरी, आपल्याला लई बरं वाटलं बघा. तुमचं डोकं दुखत होतं ते बरं आहे ना आता? हो, खरं सांगू का, मला इतकं फ्रेश आणि हलकं वाटतंय ना आफ्टर लॉंग टाइम. आता 4-5 दिवस तरी तुम्ही आपल्यावर ओरडणार नाही. काय हे, मी काय सतत तुमच्यावर ओरडत असते का? इनफॅक्ट मी थँक्यू म्हणायला आली. डॉलीबाई काय थँक्यू वर कशाला उगीच? तुम्ही स्पा मधून जी मुलगी पाठवली होती ना, तिने इतकं छान मसाज केलं ना, मला इतकं छान वाटतंय. आणि घरात इतका पसारा होता, तुम्ही सगळं आवरून ठेवलं. थँक्यू सो मच. डॉलीबाई आपण काय पण केलं नाही, उगीच काय. मी न मागताच तुम्ही माझी एवढी हेल्प केली, त्याबद्दल खरंच खूप थँक्यू. पण डॉलीबाई हे तुम्हाला कसं कळलं? याच्यावरून. दुसरं कोण श्रीखंडाचा डब्बा ठेवणार आहे माझ्या घरात? आपण
वन्स अगेन थँक्स. येऊ? डॉलीबाई, एक मिनिट. ते ते इथे इथे नाही नाही नाही, हा खाली तो नाही नाही, थोडं वरती. एक मिनिट डॉलीबाई. म्हणजे काय? नाही जाणार पण तुझ्याकडनं. का रे भावा, आपण गेम खेळतो ते राणीसाठी आणि कवर नाही टाकणार होय? अरे काय झालं ते राणी आपलीच. अरे किचन मध्ये कोण गेलो होतं? किचन मध्ये कोण गेलो होतं? काय झालं तरी काय एवढी काय भडकतीयस? अरे काय झालं? माझं एक भांड सापडत नाहीये, ते हरवलंय. का कोणतं भांड? अरे ते माझ्या आईने दिलेलं भांड होतं, ते सापडत नाहीये किचन मध्ये. ते भांड का? ते असं गोल होत? हा ते असं स्टीलचं होतं? हा. असं त्याला डिझाईन होत? अरे हा ना. ते आता कशाला पाहिजे तुला? देतो नंतर. तुला काय करायचं? मला पाहिजे म्हणजे पाहिजे. गा के कशाला त्याच्यावर डाफरतेस? तुला एक काय 4 भांडी आणून देतो बस. अरे 4-5 काय 1760 आणली तरी मला ते नकोय. मला माझं भांड पाहिजे, सांगितलं ना एकदा. ते भांड तुझ्या आईने दिलंय काय? अक्का मग तू संध्याकाळी ये, आम्ही शोधून ठेवतो. जा चला रे. आता शोधायचं ते भांड. हे आके, मी काय म्हणतो, हे बघ, आपण जेव्हा शिफ्टिंग केलं ना या घरी, तेव्हा तू जुन्या घरीच ते भांडे विसरला असणार. हा, नीट आठवून बघ. हा, भांडे बरोबर बोलला तू. चला गेम. मला चांगलं आठवतंय, मी माझ्या स्वतःच्या हाताने ते भांड आणलं होतं. ते भांड जर का मला नाही मिळालं ना, या कॅरमच्या 4 भोकांमध्ये तुम्हाला गाडून टाकेल, सांगून ठेवते. आईच्या गावात काय रे, अक्का जामच भडकली अरे. भाई, हं? आपण क्वीन शोधूया. भांड शोधूया. पिंकी पण ना भांडी नीट आवरून ठेवत. मॅम, मी काही हेल्प करू का? अभ्यास कर, तेवढं केलंस तरी खूप आहे. माझं भांड तर काचेचं होतं, हे स्टीलचं भांड इकडे कुठून आलं? हे भांड आपलं नाहीये. राधा, येस मॅम. हे भांड तुमचं आहे का? लगेज मधून आलंय का चुकून? नाही मॅम, हे भांड मी नाही आणलं येताना. आय थिंक कबीरचं असेल. कबीरचं नाही. हा, म्हणजे कबीरचं नसेलच, कारण त्यांनी काही त्यांच्या लगेज मध्ये असं काही भांड नव्हतं आणलं, नाही ना? ओके. हो, हे नाहीच आहे माझं मॅम. तुमच्या दोघांचंही नाहीये, तर मग भांड कोणाचं आहे? आलेच. अक्का, एवढा शोधला तो भांडा. त्या भांड्याला काय सोना लागला होता का? त्या भांड्यामुळे ना आपला गेम अर्धवट राहिलाय. अरे मूर्त्या, हे शोधा, इकडे माझं भांड महत्वाचं की तुझा गेम? गेम गेम महत्वाचा.
जर का माझं भांड शोधून दिलं नाही ना तर बघा एकेकाला कशी करते ते. शोधा शोधा माझं भांड. आजच्या गावात सत्या म्हणजे तू अक्काचं भांड घेतलंस म्हणजे अक्काने हा जो काय तमाशा चालवला ना तो ह्या सत्यामुळे चाललाय हा? वाटलंच मला. म्हणजे डॉलीबाईंकडचं जे भांड फुटलं होतं ना त्याच्याऐवजी सत्याने अक्काचं भांड नेऊन ठेवलंय. अरे हे म्हणजे हा सत्या एवढ्या वेळ ऍक्टिंग करत होता मला कळलंच नाही. पण ठीक आहे आता झालं ते झालं पण आता ही गोष्ट अक्काला कळता कामा नये ह्याची आपल्याला शेफ्टी घ्यायची काय नाही तर सत्याची काय खैर नाही. ये भाई लोग आपण जर बुडालो ना तर तुम्हा सगळ्यांना घेऊन बुडणार हा. हो काय आलो भाई. आता कोण आलं ए बाय बाय अरे बाय क्वीन आली क्वीन. डॉलीबाई तिकडे इथे बसा डॉली बसा ना. नो थँक्स. डॉलीबाई काय घेणार गरम थंड भांड. काय तुमचं पण भांड चोरीला गेलंय? नाही सापडले. म्हणजे डॉलीबाई तुम्ही काय बोलता आपल्याला काय पण कळत नाही. मला एक विचारायचं होतं की तुमच्यापैकी कुणाच्या हातून माझ्या घरातलं एक भांड फुटलं का? हो 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 काय हो काय नाही 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 अजिबात नाही. काय रे नाही 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 भाई. हे काय भांड फुटलं काय काय रे बोला बोला नाही तर एक एक नाही भाई काय नाही कुठे काय हा नाही नाही फुटलं. मग हे काय? बँड हे तुमचे. कसं आहे कुठल्याही बाईला तिचं भांड फक्त स्पर्शाने पण कळू शकतं. आईला हे सॉलिड आहे. देवा ही गोष्ट माझ्यापासून लपवण्यासारखी आहे का? डॉलीबाई तसं काय ते आपल्याला तुमची लय भीती वाटते. तुमच्या समोर आलो ना तरी आपण असे कापतो. मग तुम्हाला कसं सांगणार ते. इतकी काही वाईट नाहीये मी. सापडलं ना भांड. थँक्यू 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 डॉलीबाई. इट्स ओके. मी भांड द्यायला चालले होते. थँक्यू मस्त थँक्यू.